हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देव ट्युटोरियल्स. आज आपण बघणार आहोत अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 1 मधला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी जे लिनियर इक्वेशन्स असतात ते सॉल्व्ह करण्यासाठीची सेकंड मेथड जी आहे ग्राफिकल मेथड. आपण फर्स्ट मेथडसाठी फर्स्ट व्हिडिओ बघितलेला आहे इल्युमिनेशन मेथडसाठी. आजचा व्हिडिओ आहे आपला ग्राफिकल मेथडसाठी. लिनियर ग्राफ हा 9th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहे. त्यात आपण एकदा एक रिवाईज करून घेऊ. आपल्याला दिलेलं आहे इक्वेशन 2x - y = 4. ह्या इक्वेशनचा आपल्याला एक ग्राफ काढायचा आहे. सो आपण अशा प्रकारे टेबल ड्रॉ करणार, ज्यामध्ये पहिले आहे x, y आणि x, y. x आणि y ह्यापैकी आपण कुठलेही व्हॅल्यूज जे असतात, कुठलेही एक व्हॅल्यू आपण आपल्या मनाने घेऊ शकतो. सो आपण लिस्ट सॉल्व्ह करूया. आता इथे लिहून घेऊया 2x - y = 4. आपल्याला व्हॅल्यूज आपल्या मनाच्या घ्यायच्या आहेत, त्याच्यामुळे आपण आधी काय करू, हे इक्वेशन पुढे आपल्याला सोपं जाईल अशा पद्धतीने लिहून घेऊया. सो हा y इकडे मायनस आहे, आपल्याला पाहिजे पॉझिटिव्ह. आपण काय करणार, y इकडे नेणार इक्वल टूच्या आणि 4 इकडे आणणार. सो y = 2x - 4. कळालं आहे, y इकडे नेल्यामुळे पॉझिटिव्ह झाला आणि 4 इकडे आणल्यामुळे निगेटिव्ह झाला आहे. सो तुम्हाला अजून एक दाखवते मी. 2x = 4 + y असं आधी येणार आपलं, आणि नंतर काय येणार, हा 4 इकडे घेणार आपण. सो नंतर येणार 2x - 4 = y. आता ह्यामध्ये आपण साईड्स फक्त चेंज करून घेतलं आहे. हे आहे आपले इक्वेशन 1. इक्वेशन 1 एकच इक्वेशन आहे आपल्याकडे, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण एक्सच्या व्हॅल्यूज कन्सिडर करणार आहोत आणि वायच्या व्हॅल्यूज काढत जाणार आहोत. सो आपण एक्सची व्हॅल्यू लेट्स कन्सिडर करूया 1. सो आपण आता x = when x = 1 इक्वेशन लिहून घेऊया. y = 2x - 4. एक्सची व्हॅल्यू काय आहे 1. y = 2 × 1 - 4. सो y = 2 1 0 2 - 4. y काय आला 2 - 4 - 2. y -2 आल्यानंतर लगेच ह्या टेबलमध्ये फिल करायचं आहे -2. सो आपला x काय आहे 1 आणि y काय आला -2. ओके. सो आता नेक्स्ट आपण एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करूया 0. सो when x = 0 इक्वेशन आहे आपलं y = 2x - 4. सो y = 2 × 0 - 4. सो एनिथिंग इंटू 0 इज 0 - 4. सो y काय आला आपला -4. -4 लगेच लिहून घ्यायचं आहे, नंतर कन्फ्युजन होतं. 0, -4. ओके. नेक्स्ट व्हॅल्यू आपण निगेटिव्ह घेऊया एखादी. लेट्स टेक -2. सो आपण आता खाली सॉल्व करूया. x = when x = -2. सो आपले इक्वेशन काय आहे, y = 2x - 4. राईट. सो y = 2 × -2. एक्सची व्हॅल्यू -2 आहे, -4. सो y = 2 2 4 -4 -4. y काय आला आपला -4 -4 -8. ओके. लगेच आपण ह्या टेबलमध्ये -8 लिहून घेणार आहोत. -2, -8. नेक्स्ट व्हॅल्यू घेऊया आपण 3. सो when x = 3 इक्वेशन आहे आपलं y = 2x - 4. y = 2 × x काय आहे 3. सो 2 × 3 - 4. y = 2 3 6 6 - 4. y = 2. सो ही व्हॅल्यू आपण इथे पुट केली 3, 2. आता हा टेबल आपल्याला पूर्णपणे मिळाला आहे. 4 नंबर्स खूप होतात, 3 घेतले तरी चालतात, पण 3 किंवा 4 घ्यायला पाहिजे. सो आपण आता ह्याचा ग्राफ ड्रॉ करूया. आपल्याला 4 पॉईंट आपले मिळालेले आहेत. सो आपण हे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करून घेतलेले आहेत. आपल्याला इथे नेहमी नाव द्यायचे असतात, इथे द्यायचे असतात. इथे एक्स ॲक्सिस इकडे आपण देऊया वाय ॲक्सिस. ओके. स्केल लिहायची असते. स्केल लिहिताना नेहमी ह्या साईडला आपण लिहू शकतो किंवा इकडेही लिहू शकतो, पण नॉर्मली ह्या साईडला लिहितात. सो आपल्याला स्केल कसे लिहायचं, आपण इथे 1 सेंटीमीटरला हे युनिट घेतलेलं आहे. सो दोन्ही साईडला आपले तसेच आहेत, बरोबर. 1 सेंटीमीटरला 1 युनिट, 1 सेंटीमीटरला 1 युनिट. सो आपण इथे लिहिणार आहोत स्केल
scale on both axes 1 centimeter is equal to 1 unit. ओके, आता आपण ग्राफ ड्रॉ करूया. सो आपला फर्स्ट पॉईंट काय आहे? फर्स्ट पॉईंट आहे 1, -2. म्हणजे काय? एक्स काय आहे आपला 1 आणि वाय आहे -2. सो एक्स आहे 1, हा आपला एक्स ॲक्सिसवर हा 1 आणि वायवरचा -2. सो खाली येईल ह्या साईडला -2. 1 -2. सो हा पॉईंट आला आहे आपला. इथे आपण राऊंड करून घेणार. ओके, इथे आपण लिहूया 1, -2. जो पॉईंट असतो त्याचे कोएफिशियंट्स आपल्याला लिहायचे असतात. सो एक्स ॲक्सिस आधी लिहितो, वाय नंतर लिहिणार. ओके, सेकंड पॉईंट आहे आपला 0, -4. सो 0 एक्सला 0 असल्यामुळे एक्स ॲक्सिसवर येणार नाही, वाय ॲक्सिसवर येणार -4ला. सो वाय ॲक्सिसवर -4 इथे येईल. इथे आपण घेणार पॉईंट. सो 0, -4. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपला -2, -8. सो एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा -8. -8 कुठे आपला? इथे. सो -2, -8. -8. ओके, नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे आपला 3, 2. सो 3 एक्स ॲक्सिसवरचा हा 3, 2 वाय ॲक्सिसवरचा हा 2. हा घेतला पॉईंट 3, 2. ओके, सो आपल्याला पॉईंट मिळालेले आहेत. आपण आता लाईन ड्रॉ करून घेऊया. इथे स्केल घेणार आपण. सगळे पॉईंट एका लाईनमध्ये येतात कारण आपले हे लिनियर इक्वेशन आहे. ॲरोज द्यायचे. ओके, फर्स्ट इक्वेशनची लाईन आली. आता हे कुठले आपलं हे इक्वेशन कुठलं आहे? इक्वेशन आल्यानंतर ह्या लाईनवर असं इक्वेशन लिहायचं असतं. सो 2x - y = 4 ह्या इक्वेशनची ही लाईन आहे. आता आपण प्रॅक्टिस सेटमधले जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा आपल्याला 2 लाईन्स येतील. 2 लाईन आल्यानंतर आपल्याला त्याचं सोल्युशन लिहायचं आहे. सो चला तर आता आपण एक ॲक्टिव्हिटी सॉल्व करूया. आपल्याला पेज नंबर 8वर दिलेली आहे ॲक्टिव्हिटी. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल आणि इक्वेशन दिलेलं आहे x - y = 1. टेबल त्यांनी दिलेलं आहे. एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे 0, वायची व्हॅल्यू दिलेली 0, एक्सची व्हॅल्यू दिली 3 आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे -3. जेव्हा व्हॅल्यूज ह्या दिलेल्या असतात तेव्हा आपण फक्त फिल इन द ब्लँक सॉल्व करायचा. सो आपण आता सॉल्व करूया. फर्स्ट व्हॅल्यू काय दिलेली आहे? x = 0. आपण हे इक्वेशन आधी इथे लिहून घेऊया. x - y = 1. सो आपण एक्स कसं काढणार? x = हा वाय मायनस इकडे जाऊन काय होणार? प्लस. सो 1 + y. ओके, सो फर्स्ट काय दिलेलं आपल्याला? x = 0 आणि हे झालं एक्ससाठीचं. फॉर एक्स. आता वाय कसा काढणार आपण? एक्स 1 इकडे येणार आणि वाय काढण्यासाठी आपण काय करणार? इक्वेशन दिलेलं आहे x - y = 1. x = 1 + y आणि हा 1 जो आहे हा वाय आपण आधी इकडे नेला. हा आता वाय काढायचा आहे त्यामुळे 1 इकडे येणार. सो y = x - 1. हा आला फॉर y. जेव्हा y काढायचा असेल तेव्हा हे इक्वेशन, जेव्हा x काढायचं असेल तेव्हा हे इक्वेशन, किंवा तुम्ही डायरेक्ट इक्वेशनमध्येच व्हॅल्यूज टाकलीस तरी चालते. सो व्हॅन फर्स्ट काय दिलेलं आपल्याला? एक्स दिलेला आहे. x = 0. सो वाय काढायचं आता. सो आपल्याला हे इक्वेशन वापरावं लागेल. सो y = x - 1. y = x काय आहे? 0. 0 - 1. y = -1 आली व्हॅल्यू आपली. व्हेन x = 0, y = -1. सो 0च्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे हा -1. व्हॅल्यूचं टाकायचं 0, -1. ओके, नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला काय दिलेलं? y दिलेलं आहे. y = 0 दिलेलं आहे. सो आपण नेक्स्ट सॉल्व करूया. व्हेन y = 0. आता y लिहिलेलं आहे म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं? x. सो आपण कोणतं इक्वेशन वापरणार? हे x = 1 + y. ओके, सो x = y काय दिलेलं आहे? 0. 1 + 0. x = 1 + 0 is 1. सो व्हेन y = 0, x = 1. सो आपण इथे लिहिणार 1.
सो आपण ब्रॅकेटमध्ये कसं लिहिणार, एक्स कॉमा वाय इज 1, 0. ओके. आता नेक्स्ट आपण घेऊया, एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला 3. सो व्हॅन एक्स इज इक्वल टू 3, वाय फाइंड करायचं आहे. सो आपण इक्वेशन हे घेणार, वाय इज इक्वल टू एक्स मायनस 1. सो वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय आहे 3, 3 मायनस 1. वाय इज इक्वल टू 3 मायनस 1 इज 2. 2 आलं. इथे लगेच आपण 2 पुट करणार, 3, 2. सो नेक्स्ट आहे वाय दिलेला आहे -3. व्हॅन वाय इज इक्वल टू -3. वाय दिलेला आहे म्हणजे एक्स फाइंड करायचा. फॉर एक्ससाठी काय आपलं, एक्स इज इक्वल टू 1 प्लस वाय. सो एक्स इज इक्वल टू 1 प्लस वाय. एक्स इज इक्वल टू 1 प्लस वाय काय आहे -3. सो ब्रॅकेटमध्ये -3 टाकायचा आहे. सो एक्स इज इक्वल टू 1 प्लस मायनस मायनस -3. एक्स इज इक्वल टू 1 - 3 काय आलं आहे -2. सो इथे लिहिणार -2 कॉमा -3. हा झाला आपला टेबल कंप्लीट. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सुद्धा दिलेली, त्यामध्ये सुद्धा आपल्याला टेबल दिलेला आहे. आता आपण तो सॉल्व करूया. नेक्स्ट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 5x - 3y इज इक्वल टू 1. यामध्ये टेबल त्यांनी दिलेला आहे. एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे 2 आणि -4. वायच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे 8 आणि -2. आता ह्या इक्वेशनला आपण काहीही चेंज न करता डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करून सोडवणार आहोत. सो बघूया आपण आता आधी कसं येतं, एक्स इज इक्वल टू 2 सगळ्यात पहिले घेऊया. सो व्हॅन एक्स इज इक्वल टू 2, इक्वेशन काय आहे आपलं 5x - 3y इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू 2 पुट करायची. सो 5 × 2 - 3y इज इक्वल टू 1. 5 2 = 10 - 3y इज इक्वल टू 1. -3y तसंच राहील, हा +10 इकडे जाऊन मायनस होईल. सो -3y इज इक्वल टू 1 - 10. -3y इज इक्वल टू 1 - 10 इज -9. सो -3 हा मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन अपॉन होणार. सो y इज इक्वल टू -9 अपॉन -3. मायनस मायनस कट होणार. 3 1 = 3, 3 3 = 9. सो y इज इक्वल टू 3. When x is equal to 2, y becomes 3. So 2, 3. नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, y दिलेला आहे. y इज इक्वल टू 8. सो व्हॅन आपण खाली सॉल्व करूया. व्हॅन y इज इक्वल टू 8. इक्वेशन काय दिलेलं आपलं 5x - 3y इज इक्वल टू 1. सो वायची व्हॅल्यू दिलेली आहे 5x, तसाच राहणार आपला 5x - 3 × y. 3 × y काय दिलेला आहे 8. 8 इज इक्वल टू 1. 5x - 3 8 = 24 इज इक्वल टू 1. 5x -24 इकडे जाऊन काय होणार प्लस, इज इक्वल टू 1 + 24. सो 5x इज इक्वल टू 25. 1 + 24 इज 25. सो x इज इक्वल टू 25 अपॉन 5. अंडरस्टूड. सो 5 1 = 5, 5 5 = 25. So x is equal to 5. When y is equal to 8, x becomes 5. So 5. ब्रॅकेटमध्ये आपण आधी एक्सची व्हॅल्यू लिहिणार 5 देन 8. ओके. सो आपण आता इथे सॉल्व करूया. व्हॅन नेक्स्ट काय व्हॅल्यू दिली, y इज इक्वल टू -2. y इज इक्वल टू -2. इक्वेशन काय आहे आपलं 5x - 3y इज इक्वल टू 1. 5x - 3 × y काय आहे -2. सो ब्रॅकेटमध्ये टाकणार आहोत आपण, इज इक्वल टू 1. 5x आता मायनस तसंच राहणार. 3 2 = 6 बट -6. सो ब्रॅकेटमध्ये -6 इज इक्वल टू 1. ओके. अँड 5x प्लस 6 इज इक्वल टू 1. सो x इज इक्वल 5x इज इक्वल टू 1 - 6. हा 6 प्लस आहे, इकडे जाऊन मायनस होणार. सो 5x इज इक्वल टू 1 - 6 इज -5. x इज इक्वल टू -5 अपॉन 5. 5 1 = 5. सो x इज इक्वल टू -1. सो when y is equal to -2, x becomes -1. -1, -2. नेक्स्ट काय दिलेलं आहे, x इज इक्वल टू -4. सो व्हॅन x इज इक्वल टू -4. इक्वेशन काय आहे आपलं 5x - 3y इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे 5 × -4 - 3y इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू -4 आपण पुट केली फक्त. 5 4 = 20. सो -20 - 3y इज इक्वल टू 1.
-20 तिकडे जाऊन काय होणार प्लस. सो -3y इज इक्वल टू 1 + 20. -3y इज इक्वल टू 1 + 20 21. y इज इक्वल टू 21 अपॉन 3 मल्टिप्लिकेशन आहे, इकडे येऊन अपॉन होणार -3. 3 1 जार 3, 3 7 जार 21. सो y इज इक्वल टू -7. मायनस साईन खाली होतं त्यामुळे मायनस साईन येणार. सो व्हेन x इज इक्वल टू -4 y बिकम्स -7. सो -4, -7. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायची. आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट बघूया. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.2. 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. आता आपल्याला फक्त कम्प्लीट द फॉलोइंग टेबल दिले, ड्रॉ द ग्राफ सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण फक्त हा टेबल कम्प्लीट करायचा आहे, ग्राफ ड्रॉ करायची गरज नाही आहे. सो त्यांनी फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे x + y इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू दिलेली 3, वायची व्हॅल्यू दिलेली 5 अँड 3. आता थोडंसं नीट ऑब्झर्वेशन ठेवा. फर्स्ट हिच्यामध्ये जेव्हा फिल इन द ब्लँक्स असतात अशा प्रकारच्या, तेव्हा बऱ्याच वेळा ऑब्झर्वेशन खूप गरजेचं असतं. सो तुमचा वेळ वाचतो, बाकी काही नाही. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, वायची व्हॅल्यू काढायची आहे. बट त्यांनी खाली काय दिलेलं आहे, x, y काय दिलेलं आहे 3, 0, म्हणजे वायची व्हॅल्यू 0 येणार आहे. सॉल्व करायची गरजच नाही, मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते 0 कशी येते, पण डायरेक्ट इथे 0 पुट केलं तरी चालेल. तसंच इथे काय दिलेलं आहे, वायची व्हॅल्यू 3 दिलेली आहे आणि खाली x, y मध्ये 0,3 दिलेलं आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 0. आपण सोडवूया, मग आपण इथे फिल करूया. सो आपण सगळ्यात आधी सोडवूया व्हेन x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3. इक्वेशन काय आहे आपलं, x + y इज इक्वल टू 3. सो एक्सची व्हॅल्यू इथे पुट करणार आहोत, 3 + y इज इक्वल टू 3. 3 प्लस आहे, इकडे जाऊन होणार -3 - 3 y इज इक्वल टू 0. आला 0 आपला. इथे त्यांनी 0 दिलेला आहे ऑलरेडी. सो हे सॉल्व करण्याची एवढी गरज नाही. जर ऑब्झर्वेशन आपलं चांगलं असेल तर आपला खूप वेळ वाचू शकतो, डायरेक्ट 0 पुट करू शकतो आपण. सो आता नेक्स्ट काय दिलं आहे, y इज इक्वल टू 5. सो व्हेन y इज इक्वल टू 5, इक्वेशन आहे आपलं x + y इज इक्वल टू 3. सो x + 5 इज इक्वल टू 3. वायची व्हॅल्यू 5 पुट केलेली आहे. x इज इक्वल टू, हा 5 प्लस आहे, इकडे जाऊन होणार -3 - 5. x इज इक्वल टू 3 - 5 इज -2. सो x काय आला आपला -2. इथे व्हॅल्यू पुट करा. आता खाली दिलेलं नव्हतं म्हणून आपल्याला सोडवायचं होतं, -2. सो इथे काय येणार -2, 5. नेक्स्ट त्यांनी काय दिलं आहे, y इज इक्वल टू 3, बट खाली दिलेलं आहे 0,3. इथे डायरेक्ट 0 सुद्धा पुट करू शकतो, तरी आपण सोडवून बघूया. सो व्हेन y इज इक्वल टू 3, व्हेन y इज इक्वल टू 3, x + y इज इक्वल टू 3. x + 3ची वायची व्हॅल्यू टाकली आपण 3 इज इक्वल टू 3. सो x इज इक्वल टू 3 - 3, हा +3 इकडे जाऊन होणार मायनस. x इज इक्वल टू 3 - 3 इज 0. आला 0 आपला. इथे त्यांनी 0 दिलेला होता, डायरेक्ट पुट करायचा. ओके, आता नेक्स्ट इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी, x - y इज इक्वल टू 4. यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, इथे एक्सची व्हॅल्यू दिलेली -1, इथे 0 दिलेली आहे. वायची व्हॅल्यू इथे 0 दिली आहे, एक्स काढायचा आहे, दिलेलं काहीही नाही आहे इथे. फक्त लास्टमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, दोन्ही दिलेलं आहे, 0 आणि -4. सो इथे हे सोडवायची गरज नाही आपल्याला. आपण आता आधी इथे बघूया. व्हेन एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे -1, एक्स इज इक्वल टू -1, वायची व्हॅल्यू काढायची. इक्वेशन काय आपलं, x - y इज इक्वल टू 4. सो एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आहे, -1 - y इज इक्वल टू 4. सो हा -1 आपण इकडे नेणार आहोत. -y इज इक्वल टू 4 + 1, मायनस इकडे जाऊन प्लस होणार. सो -y इज इक्वल टू 4 + 1 इज 5. सो y इज इक्वल टू -5. आपण इथे पुट करणार आहोत, y इज इक्वल टू -5. आपण आधी हे सोडवायला पाहिजे, पण ठीक आहे, आपण नंतर सोडूया. -1, -5. सो आपण आता बघूया, व्हेन y इज इक्वल टू 0. व्हेन y इज इक्वल टू 0, इक्वेशन आहे आपलं x - y इज इक्वल टू 4. सो x - 0 इज इक्वल टू 4. x - 0 इज x इज इक्वल टू 4. ओके, सो आपण इथे काय लिहिणार, 4. खाली काय आलं आपलं, 4, 0. कळालं आहे. थोडंसं ऑब्झर्वेशन ठेवा. फिल इन द ब्लँक्स असतात तेव्हा बऱ्याच वेळा आन्सर्स खाली दिलेले असतात. ॲक्टिव्हिटीसारखं जेव्हा प्रूफसुद्धा तुम्हाला येतं, जेव्हा जिथे फिल इन द ब्लँक्स असतात तिथे सुद्धा खाली बऱ्यापैकी व्हॅल्यूज दिलेल्या असतात. फक्त ऑब्झर्वेशन नीट पाहिजे.
तर सेकंड क्वेश्चन आपला आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. पूर्ण सॉल्व करायचं म्हणजे काय, आपल्याला एक्स आणि वाय जसं आपण इलिमिनेशन मेथडमध्ये एक्स आणि वायचे व्हॅल्यूज काढायचो तसं ग्राफिकली सॉल्व करून आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज शोधायच्या आहेत. सो फर्स्ट इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 अँड सेकंड आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. यासाठी आपण टेबल ड्रॉ करून घेतला. आपण 3 व्हॅल्यूज घेणार आहोत. आपण कुठल्याही आपल्या मनाच्या घेऊ शकतो. पहिले आपण बघूया कुठली घ्यायची. एक्सची व्हॅल्यू 1 घेऊया. व्हेन एक्स इज इक्वल टू 1, इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. एक्सची व्हॅल्यू काय आहे 1 प्लस वाय इज इक्वल टू 6. सो वाय इज इक्वल टू 6, हा 1 इकडे जाऊन मायनस होणार, 6 मायनस 1. वाय इज इक्वल टू 6 मायनस 1 इज 5. वाय काय आला 5. सो इथे लिहिणार आपण 5. सो 1, 5. आपण ह्याचा ग्राफ ड्रॉ करून ग्राफवरून आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज शोधणार आहोत. सो नेक्स्ट व्हॅल्यू आपण घेऊया वाय इज इक्वल टू घेऊया. वाय इज इक्वल टू 2 घेऊया. सो वाय इज इक्वल टू 2. व्हेन वाय इज इक्वल टू 2, इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. एक्स प्लस 2, वाय इज इक्वल टू 2 आहे म्हणून 2 टाकला आहे आपण, इज इक्वल टू 6. सो एक्स इज इक्वल टू 6, हा 2 प्लस इकडे जाऊन होणार मायनस. सो एक्स इज इक्वल टू 6 मायनस 2, एक्स इज इक्वल टू 4. एक्स काय आला आपला 4. सो इथे टाकणार आपण 4, हे येणार 4, 2. ओके. आता नेक्स्ट आपण एक्सची व्हॅल्यू घेऊया. काय घ्यायची बरं, -1 घेऊया. ओके, -1. एक्स इज इक्वल टू -1. सो व्हेन एक्स इज इक्वल टू -1, इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. एक्सची व्हॅल्यू आहे -1 प्लस वाय इज इक्वल टू 6. सो वाय इज इक्वल टू 6, हा -1 इकडे जाऊन होणार +1. सो वाय इज इक्वल टू 7. आलं आहे. सो यामध्ये आपण टाकूया -1च्या ठिकाणी आलं आहे आपलं 7. इथे येणार -1, 7. सॉरी. ओके. नेक्स्ट आपण इक्वेशनचं टेबल सॉल्व करून घेऊया आणि मग ग्राफ ड्रॉ करूया. सो आपल्याला आता दिलेलं इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. सो आपण एक्सची व्हॅल्यू घेऊया आधी 1 घेऊया. कुठलीही घेतली, हेच घेतल्यात तरी चालू शकतात किंवा मनाने घेतल्यात तरी चालू शकतात. आपण आता इथे या ठिकाणी सगळ्या एक्सच्याच व्हॅल्यूज घेऊया. एक्स इज इक्वल टू 1, देन एक्स इज इक्वल टू -1, देन एक्स इज इक्वल टू -2. ओके. नंतर आपण कुठल्याही घेऊया, ट्राय करून बघूया. सो व्हेन एक्स इज इक्वल टू 1, इक्वेशन आहे आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. सो एक्सची व्हॅल्यू काय आहे 1, 1 मायनस वाय इज इक्वल टू 4. सो मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 1, हा 1 इकडे जाऊन मायनस होणार, मायनस वाय इज इक्वल टू 3. सो वाय इज इक्वल टू -3. 1च्या ठिकाणी काय आलं आहे -3, 1, -3. ओके. सो आता नेक्स्ट बघूया व्हेन एक्स इज इक्वल टू -1. व्हेन एक्स इज इक्वल टू -1, इक्वेशन आहे आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स काय आहे -1. सो -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस 1, हा -1 इकडे जाऊन प्लस झाला, मायनस वाय इज इक्वल टू 5. सो वाय काय आला -5. इथे पुट करूया -5, -1, -5. ओके. आता नेक्स्ट आपण सॉल्व करूया. एक्स इज इक्वल टू, एक मिनिट. सो व्हेन एक्स इज इक्वल टू -2, इक्वेशन काय आहे आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. सो -2 मायनस वाय इज इक्वल टू 4. मायनस वाय हा -2 इकडे जाऊन काय होणार प्लस. सो 4 + 2 मायनस वाय इज इक्वल टू 6. सो वाय इज इक्वल टू -6. आल्या व्हॅल्यू. आपण आता हे या टेबलमध्ये टाकूया. -2च्या वेळी काय आलेलं आहे -6. सो इथे येणार -2, -6. आता आपण ह्याचा आधी ग्राफ ड्रॉ करून घेऊया ह्या टेबल्ससाठीचा. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पलचं आपण ग्राफ ड्रॉ करूया. सो मी इथे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस लिहून घेतलेले आहेत आणि स्केल पण लिहून घेतलेली आहे. स्केल ऑन दी बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ओके. सो आपल्याला आता 2 इक्वेशनचे 2 लाईन्स येतील, दोन्ही लाईन्स ड्रॉ करायचे. सो आपण आधी पॉईंट्स घेऊया फर्स्ट इक्वेशनचं. फर्स्ट इक्वेशन काय होतं आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि त्याचे पॉईंट आता पहिला पॉईंट काय आहे 1, 5. सो एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा 5. सो 1, 5 इथे 1, 5.
ओके. सेकंड पॉईंट आहे आपला 4,2. सो एक्स ॲक्सिसवरचा 4, वाय ॲक्सिसवरचा 2. इथे घेणार आपण 4,2. आणि थर्ड म्हणजे लास्ट पॉईंट आहे -1,7. सो एक्स ॲक्सिसवरचा -1 आणि वाय ॲक्सिसवरचा 7. सो इथे पॉईंट येईल आपला हा -1,7. ओके. आहे आपल्याला 3 पॉईंट मिळाले. आता आपण याची लाईन ड्रॉ करून घेऊया. ही आहे आपली फर्स्ट इक्वेशनची लाईन. ओके. आता आपण सेकंड इक्वेशनची लाईन ड्रॉ करू. फर्स्ट पॉईंट काय आपला 1,-3. सो एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा -3. सो पॉईंट येईल इथे 1,-3. सेकंड पॉईंट आहे -1, -5. सो -1, -5. -1, एक्स ॲक्सिसवरचा -1 आणि वाय ॲक्सिसवरचा -5. लास्ट पॉईंट आहे -2, -6. एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा -6. ओके. सो -2, -6. आता ही लाईन अशी ड्रॉ करायची आहे. आपल्या आधीची जी लाईन होती त्याला इंटरसेक्ट होईल अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. सो आपल्याला एक आपलं सोल्युशन मिळेल. ओके. मी हे पुढे थोडीशी वाढवते म्हणजे आपल्याला इक्वेशन लिहिता येईल. सो ही इथे आधीचं फर्स्ट याचं इक्वेशन काय होतं. इक्वेशन लिहायचं आहे लाईनवर x + y = 6. सो x + y = 6. आणि सेकंड इक्वेशन काय होतं x - y = 4. आता बघा ही जिथे इंटरसेक्ट होतं हा पॉईंट म्हणजे हा इथे एक्स ॲक्सिसवर आहे 5 आणि वाय ॲक्सिसवर आहे 1. सो आपलं सोल्युशन काय मिळणार आपल्याला 5,1. ओके. सो आपल्याला सोल्युशन लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत. सोल्युशन इज हे इथे मी टेबल लिहून घेतलेलं आहे. सो आपल्याला नेहमी लिहिताना काय लिहायचं आहे सोल्युशन x, y = 5,1. हे आपलं आन्सर आहे. ओके. नेक्स्ट आपण आता सेकंड हे बघूया. सेकंड इक्वेशन्स बघूया. सेकंड एक्झाम्पल बघूया. आता आपण बघूया आपलं सेकंड इक्वेशन. सेकंड क्वेश्चन म्हणजे त्यातलं फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे x + y = 5 आणि सेकंड दिलेलं आहे x - y = 3. आपण टेबल ड्रॉ करून घेतलेलं आहे. आपण व्हॅल्यूज घेऊया. x = घेऊया 1, 2, 3. कुठल्याही व्हॅल्यूज घेऊ शकतो. सो कुठल्याही घेऊया आपण. आता यामध्ये वायच्या व्हॅल्यूज घ्यायच्या. कुठल्या घ्यायच्या 1, 2, 3. 1, 2, 3. ओके. ह्या इक्वेशनमध्ये एक्सच्या घेतल्यात आपण ह्या इक्वेशनमध्ये वायच्या घेतलेल्या आहे. सो आपण सॉल्व करूया आता. वेन x = 1 इक्वेशन आहे x + y = 5. सो एक्सची व्हॅल्यू आहे 1 + y = 5. y = हा 1 इकडे जाऊन मायनस होणार 5 - 1. सो आपल्याला मायनस व्हॅल्यू घ्यायची असेल तर मायनसही घेऊ शकतो. तसं काही रेस्ट्रिक्शन नसतं. सो y = 5 - 1 is 4. वायची व्हॅल्यू आली 4, 1, 4. एक व्हॅल्यू निगेटिव्ह घेऊन बघूया. सो इथे घेऊया -2. सो नाऊ वेन x = -2 इक्वेशन आहे आपलं x + y = 5. x काय आहे -2 + y = 5. सो y = 5 हा 2 इकडे जाऊन प्लस होणार. y = 7. y काय आला 7. वेन x = -2 y becomes 7. सो -2, 7. आता ना एक्सची व्हॅल्यू आहे 3. सो व्हॅन x = 3 इक्वेशन आहे आपलं x + y = 5. एक्सची व्हॅल्यू आहे 3 + y = 5. सो y = 5 हा 3 इकडे जाऊन मायनस होणार. सो y = 5 - 3 is 2. आले आन्सर्स. सो इथे आपण पुट करणार 2, 3, 2. ओके. सेकंड इक्वेशनचं आपण टेबल आपण बनवून घेऊया. मग आपण ग्राफ ड्रॉ करूया. इथे सुद्धा एखादी व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची का आपण कुठली घ्यायची -1च निगेटिव्ह घेऊया. 1च निगेटिव्ह घेऊया. सो व्हॅन y = -1.
इक्वेशन काय आहे आपलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. एक्स तसाच राहणार, वायची व्हॅल्यू टाकायची, एक्स मायनस वायची व्हॅल्यू काय आहे -1 ब्रॅकेटमध्ये टाकायची इज इक्वल टू 3. सो एक्स प्लस मायनस मायनस होणार +1 इज इक्वल टू 3. सो एक्सची व्हॅल्यू काय येईल, एक्स इज इक्वल टू 3, हा +1 इकडे जाऊन होणार मायनस एक्स इज इक्वल टू 2. इथे येणार आपलं 2 -1. ओके. नेक्स्ट इज व्हेन एक्स नाही, वायची व्हॅल्यू घेतली आहे, वाय इज इक्वल टू 2. इक्वेशन आहे आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. सो एक्स मायनस वायची व्हॅल्यू आहे 2, एक्स मायनस 2 इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3, हा -2 इकडे जाऊन होणार प्लस एक्स इज इक्वल टू 5. ओके. सो आपण इथे टाकणार एक्स इज इक्वल टू 5. सो हा होईल 5, 2. ओके. नेक्स्ट आपण बघूया, एक्सची वायची व्हॅल्यू दिलेली आहे 3. सो व्हेन वाय इज इक्वल टू 3, इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. सो एक्स मायनस 3 इज इक्वल टू 3. एक्स हा -3 इकडे जाऊन होणार प्लस, सो इज इक्वल टू 3 + 3, एक्स इज इक्वल टू 6. काय आली व्हॅल्यू 3, 6. सो इथे 6, 3 झाले. आपले दोन्ही टेबल तयार झालेले आहेत. आपण आता हे ग्राफने सॉल्व करूया. आता आपण ग्राफ ड्रॉ करूया. सो मी ॲक्सिस लिहून घेतलेले, ॲक्सिसचे नेम्स एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि स्केल लिहून घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. सो आपला फर्स्ट पॉईंट काय आहे, 1,4. ओके. सो एक्स ॲक्सिसवर 1, वाय ॲक्सिसवर 4. 1,4. 1,4. सेकंड पॉईंट आहे आपला -2,7. सो एक्स ॲक्सिसवरचा -2, वाय ॲक्सिसवर 7. ओके. दिसतंय तुम्हाला, एक्स ॲक्सिसवर -2 आणि वाय ॲक्सिसवर 7. सो हा पॉईंट आहे आपला, आपण इथे लिहून घेऊया -2,7. थर्ड पॉईंट आहे 3,2. सो एक्स ॲक्सिसवरचा 3, वाय ॲक्सिसवरचा 2. 3,2. ओके. 3 पॉईंट मिळाले. आता लाईन ड्रॉ करून घेऊया. इथे राऊंड करूया. ग्राफ ड्रॉ करताना शक्यतो मोठी स्केल यूज करा, म्हणजे मागे पुढे आपली लाईन चेंज होत नाही. आपलं आन्सर ॲक्युरेट येऊ शकतं, त्यासाठी फक्त मोठी स्केल यूज करायची आहे. ओके. सो मी इथे इक्वेशन टाकणार ह्याचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आलं. आता सेकंड इक्वेशनचे पॉईंट्स घेऊया आपण. फर्स्ट पॉईंट आहे 2, -1. सो एक्स ॲक्सिसवर काय येईल आपला, एक्स ॲक्सिसवरचा 2, वाय ॲक्सिसवरचा -1. इथे आला पॉईंट. ओके. सो हा आहे 2, -1. सेकंड पॉईंट आहे 5, 2. एक्स ॲक्सिसवरचा 5 आणि वाय ॲक्सिसवरचा 2. सो हा येईल इथे 5, 2. थर्ड पॉईंट आहे 6, 3. एक्स ॲक्सिसवरचा 6, वाय ॲक्सिसवरचा 3. सो 6, 3. ओके. आता हे 3 पॉईंट मिळालेले आहेत. सो आपण याची लाईन ड्रॉ करून घेऊया. इथे एक इक्वेशन लिहून घेऊया आपण. कुठल्याही एका साईडला लिहिलं तरी चालू शकतं. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 इक्वेशन होतं आपलं. आता हे कुठे इंटरसेक्ट होत आहे, या ठिकाणी. याचे पॉईंट्स काय आहेत, एक्स ॲक्सिसवर 4 करेक्ट आणि 1. हे स्केलने ड्रॉ करायचं आहे. मी इथे हाताने करते आहे, तरी तुम्ही स्केलने करायचं आहे. सो हे आपलं सोल्युशन काय येईल, 4, 1. मी इथे सोल्युशन लिहिते. सो सोल्युशन is x, y is equal to 4, 1. ओके. सो आता नेक्स्ट आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट आपण आता सोडवूया थर्ड एक्झाम्पल. फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. सो आपण इथे व्हॅल्यूज घेऊया. एक्सची व्हॅल्यू घेऊया 1, वाय एक्सची व्हॅल्यू 1, -1 अँड 0. ओके. सो व्हॅन x is equal to 1,
इक्वेशन काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. सो एक्सची व्हॅल्यू आहे 1 प्लस वाय इज इक्वल टू 0. वाय इज इक्वल टू 0 हा 1 इकडे येऊन होईल मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1. ओके, सो वाय काय आला आपला मायनस 1, 1 कॉमा मायनस 1. ओके, नेक्स्ट काय घेतलं आपण एक्स इज इक्वल टू मायनस 1. सो व्हॅन एक्स इज इक्वल टू मायनस 1, इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. एक्स काय आहे मायनस 1 प्लस वाय इज इक्वल टू 0. वाय इज इक्वल टू मायनस 1 इकडे जाऊन होणार प्लस 0 प्लस 1. सो वाय इज इक्वल टू 1. एक्स मायनस 1 असताना वाय काय आला आपला 1. सो मायनस 1 कॉमा 1. आता एक्सची व्हॅल्यू काय घेतली आपण 0. सॉल्व करूया. सो व्हॅन एक्स इज इक्वल टू 0, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 हे आपलं इक्वेशन आहे. सो एक्सची व्हॅल्यू टाकली आपण 0 प्लस वाय इज इक्वल टू 0. सो वाय काय येणार आपला 0, वाय पण येणार 0. सो 0 कॉमा 0, 0 कॉमा 0. ओके, नेक्स्ट इक्वेशन आहे आपलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. सो आपण एक्सच्या व्हॅल्यूज घेऊया. एक्सची व्हॅल्यू आहे 1, मायनस 1 अँड 2. ओके, सो व्हॅन x is equal to 1, 2x minus y is equal to 9. So 2 into 1 minus y is equal to 9. 2 ones are 2 minus y is equal to 9. So minus y is equal to 9 plus 2 इकडे जाऊन काय होणार minus 2. So minus y is equal to 9 minus 2 is 7. So y is equal to minus 7. Okay, y is equal to minus 7. So 1 comma minus 7. ओके, सो आता एक्सची व्हॅल्यू काय आहे आपली मायनस 1. सो व्हॅन एक्स इज इक्वल टू मायनस 1, 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. एक्स इंटू 2 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे मायनस 1. 2 इंटू मायनस 1 मायनस वाय इज इक्वल टू 9. सो 2 1s are 2. सो मायनस 2 मायनस वाय इज इक्वल टू 9. मायनस वाय इज इक्वल टू 2 हा काय आहे मायनस इकडे जाऊन काय होणार प्लस 9 प्लस 2. सो मायनस वाय इज इक्वल टू 11. वाय इज इक्वल टू मायनस 11. वायची व्हॅल्यू काय आली आपली मायनस 11. सो वेन एक्स इज इक्वल टू मायनस 1, वाय इज इक्वल टू मायनस 11. मायनस 1 कॉमा मायनस 11. सो आता एक्सची व्हॅल्यू घेऊया आपण 2. सो एक्स इज इक्वल टू व्हॅन एक्स इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2. सो इक्वेशन काय आपलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. सो 2 इंटू 2 मायनस वाय इज इक्वल टू 9. 2 2s are 4 मायनस वाय इज इक्वल टू 9. मायनस वाय इज इक्वल टू 9 हा 4 प्लस इकडे जाऊन काय होणार मायनस. सो मायनस वाय इज इक्वल टू 5. वाय इज इक्वल टू काय आला आपला मायनस 5. आला आपला टेबल कंप्लीट झाला. सो वेन एक्स इज इक्वल टू 2, वाय काय आला आपला मायनस 5. सो मायनस 5, 2 कॉमा मायनस 5. ओके, आता दोन्ही इक्वेशनचे आपले टेबल आलेले आहेत. आपण आता ग्राफ ड्रॉ करू आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड करूया. चला तर आता आपण ग्राफ बनवूया. ह्याचा सगळ्यात सोपा ग्राफ असेल आय थिंक हा. सो फर्स्ट आपलं पॉईंट आहे, स्केल लिहून घेतलेली आहे, ॲक्सिस लिहून घेतलेले आहेत, पूर्ण टाईमलाईन ड्रॉ केलेली आहे. सो फर्स्ट पॉईंट आहे 1 कॉमा मायनस 1. 1 एक्सिस एक्स ॲक्सिसवरचा 1, वाय ॲक्सिसवरचा मायनस 1. सो इथे येईल 1 कॉमा मायनस 1, 1 कॉमा मायनस 1. सेकंड पॉईंट आहे मायनस 1 कॉमा 1, मायनस 1 कॉमा सो एक्स ॲक्सिसवरचा मायनस 1, वाय ॲक्सिसवरचा 1. सो मायनस 1 कॉमा 1. लास्ट पॉईंट आहे 0 कॉमा 0. सो इथे मध्यभागी येईल 0. ओके, इथेही आपण लिहून घेऊया 0 कॉमा 0 कारण आपला पॉईंट आहे. सो हे तिन्ही पॉईंट जॉईंट करायचे आहे. सगळ्यात इझी होतं की नाही हे इक्वेशन. ओके, सो आपण आता इथे इक्वेशन लिहून घ्या. इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. सो फर्स्ट पॉईंट काय आपला 1 कॉमा मायनस 7. सो एक्स ॲक्सिसवरचा 1, वाय ॲक्सिसवरचा मायनस 7 कुठे येईल इथे 1 कॉमा मायनस 7 खाली आहे. सो इथे पॉईंट येणार आपलं 1 कॉमा मायनस 7. ओके, सो सेकंड पॉईंट काय येईल -1 -11.
एक्स ॲक्सिसवर -1, वाय ॲक्सिसवर -11. सो इकडे खाली लक्ष द्या, -1 -11, -1, सगळे पॉईंट्स आपण लिहून घ्यायचे आहेत. लास्ट पॉईंट आहे आपला 2, -5. सो एक्स ॲक्सिसवरचा 2, वाय ॲक्सिसवरचा -5, 2, -5 आले 3 पॉईंट आपले. सो आता हे जॉईंट करायचे, इंटरसेक्ट होईल असे जॉईंट करायचे आहेत. जर तुमचे इंटरसेक्ट होत नसतील तर तुमचे पॉईंट्स काढण्यामध्ये काहीतरी चुकत आहे. परत चेक करायचं सगळं. मग जे इक्वेशन्स आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायला दिलेले असतात ते शक्यतो 99.9% एका लाईनमध्येच येतात त्याचे पॉईंट्स. सो जर येत नसतील तुमचे पॉईंट्स तर तुमचे सॉल्व करण्यामध्ये काहीतरी प्लस मायनसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये असू शकतो. सो ही लाईन ड्रॉ केली आपण. आता ह्याचं इक्वेशन लिहून घेऊया. 2x - y = 9. कुठे इंटरसेक्ट होते आपलं पॉईंट? इथे. सो त्याचा एक्स ॲक्सिस काय आहे? एक्स ॲक्सिसला जॉईंट करायचा, तो डॉटेड लाईनने जॉईंट करूया. आणि वाय ॲक्सिसला जॉईंट करायचा. काय आले? 3, -3. सो सोल्युशन काय येईल आपलं? 3, -3. आता मी इथे वरती लिहिते सोल्युशन आहे, इथे ह्या साईडला इथे खाली लिहूया आपलं. सोल्युशन इज x, y = 3, -3. सोल्युशन हे तुम्ही इथे लिहून जिथे पॉईंट्स काढलेले असतील आन्सर पेपरमध्ये त्या ठिकाणी सुद्धा आन्सर खाली लिहायचं आहे की आपलं सोल्युशन काय आहे. नुसतं ग्राफवर लिहून तिथे सोडून द्यायचं असं करायचं नाही आहे. ओके. नेक्स्ट 4th एक्झाम्पल सॉल्व करूया. हे आहे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल, 4th एक्झाम्पल. 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे 3x - y = 2 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - y = 3. सो आम्ही आता इथे एक्सच्या व्हॅल्यूज आधी लिहून घेतलेल्या आहेत, दिलेल्या नाही आहेत, हे आपल्या मनाने घ्यायच्या आहेत. सो आपण मी कुठल्या घेतल्या आहेत? फर्स्ट इक्वेशनला घेतल्या x = 1, -1 आणि 2. आपण आता वायच्या व्हॅल्यूज काढूया. सो व्हॅन x = 1, इक्वेशन काय आहे? 3x - y = 2. 3 × 1 - y = 2. 3 1 = 3, - y = 2, -y = 3 प्लस इकडे जाऊन होणार मायनस. सो 2 - 3, -y = 2 - 3 इज -1. सो y = 1. इथे व्हॅल्यू टाकायची 1, 1, 1. ओके. सो आता एक्सची व्हॅल्यू काय आहे आपली नेक्स्ट? -1. सो व्हॅन x = -1, इक्वेशन आहे आपलं 3x - y = 2. एक्सची व्हॅल्यू काय आहे? -1. सो 3 × -1 - y = 2. 3 1 = 3 बट -3 - y = 2. सो -3 इकडे जाऊन होणार प्लस. सो -y = 2 + 3, -y = 5. वायची व्हॅल्यू काय आली आपली? -5. आपण ह्या टेबलमध्ये टाकूया. सो एक्स -1 असताना वायची व्हॅल्यू आली -5. काय आलं? -1, -5. आता नेक्स्ट आहे एक्सची व्हॅल्यू 2. ओके. सो आता सॉल्व करूया आपण. व्हॅन x = 2, 3x - y = 2. 3 × 2, एक्सची व्हॅल्यू 2 आहे, -y = 2. 3 2 = 6, - y = 2. सो -y = 2, हा 6 प्लस इकडे जाऊन काय होणार? -6. -y = 2 - 6 इज -4. वायची व्हॅल्यू काय आली? 4. आपण या टेबलमध्ये पुट करूया. 2, 4. 2, 4 आलं. नेक्स्ट टेबल बघूया आपण ह्या इक्वेशनचा. 2x - y = 3. ओके. सो एक्सची व्हॅल्यू फर्स्ट काय आहे? 2. इक्वेशन काय आहे आपलं? 2x - y = 3. सो व्हॅन x = 2, 2x - y = 3. x काय आहे? 2. सो 2 × 2 - y = 3. 2 2 = 4, - y = 3. -y = 3, हा 4 प्लस इकडे जाऊन होणार -3 - 4. सो -y = -1. 3 - 4 इज -1. सो वायची व्हॅल्यू काय आली आपली? 1. 2, 1. ओके. सो नेक्स्ट काय आहे आपलं? x = -1. सो व्हॅन
एक्स इज इक्वल टू -1, इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. सो 2 इंटू -1 मायनस वाय इज इक्वल टू 3. 2 1 जार 2 -2 मायनस वाय इज इक्वल टू 3. मायनस वाय तसंच राहील इज इक्वल टू 3. -2 इकडे जाऊन काय होणार +2. मायनस वाय इज इक्वल टू 5. सो वायची व्हॅल्यू आहे आली आपली -5. इथे पुट करूया आपण -5. सो इथे काय येईल -1, -5. नेक्स्ट आहे x इज इक्वल टू -2. सो व्हेन x इज इक्वल टू -2, 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. सो 2 इंटू -2, एक्सची व्हॅल्यू -2 आहे, मायनस वाय इज इक्वल टू 3. 2 2 जार 4, -4 मायनस वाय इज इक्वल टू 3. सो -4 इकडे जाऊन होणार प्लस. सो मायनस वाय इज इक्वल टू 3 + 4. मायनस वाय इज इक्वल टू 7. वाय इज इक्वल टू -7. आल्या व्हॅल्यू सगळ्या आपल्या या टेबलमध्ये पुट करूया. वायची व्हॅल्यू काय आली -7. सो -2, -7. आपण आता ग्राफ ड्रॉ करू आणि सोल्युशन काढूया. चला फोर्थ एक्झाम्पलचा आपण ग्राफ ड्रॉ करून घेऊया. आता इक्वेशन काय आहे फर्स्ट आपलं 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. सो फर्स्ट पॉईंट काय आहे 1, 1 एक्स ॲक्सिसवर वाय ॲक्सिसवर 1. सो 1, 1. इथे मी सर्कल का ड्रॉ करते पॉईंटला की आपल्याला दिसलं पाहिजे, नाहीतर काही ठिकाणी आपल्याकडनं चुकून एखाद्या ठिकाणी डॉट होतो, मग आपल्याला वाटतं तोही पॉईंट असू शकतो. ते अवॉइड करण्यासाठी आपला जो काही पॉईंट असेल तो पॉईंट हे केलं की त्याला सर्कल करायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं. ओके. सो सेकंड पॉईंट काय आहे -1, -5. एक्स ॲक्सिसवर -1, वाय ॲक्सिसवर -5. ओके, -5. सो -1, -5 इथे आलं आहे -1, -5 दिसतंय. ओके. सो थर्ड लास्ट पॉईंट आहे आपला 2, 4. एक्स ॲक्सिसवर 2, वाय ॲक्सिसवर 4. 2, 4, 2, 4 आले 3 पॉईंट्स. आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके. इक्वेशन लिहून घ्यायचं आहे का लगेच. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. आता सेकंड इक्वेशन 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. सो फर्स्ट पॉईंट आहे 2, 1. सो एक्स ॲक्सिसवर 2, वाय ॲक्सिसवर 1. सो 2, 1. नेक्स्ट पॉईंट आहे -1, -5. एक्स ॲक्सिसवर -1, वाय ॲक्सिसवर -5. आता तुम्ही बघा फर्स्ट याच्यामध्ये सुद्धा हा पॉईंट होता, सेकंड याच्यामध्ये पण हा पॉईंट आहे. ॲक्च्युली सोल्युशन आपल्याला मिळून गेलेलं आहे, पण आपल्याला ग्राफ पूर्ण ड्रॉ करायचा आहे. सो इंटरसेक्ट तर आपल्या याच ठिकाणी होईल ना. जर दोन्ही ठिकाणी कॉमन पॉईंट आहे तर इंटरसेक्ट ह्याच ठिकाणी होईल. सो जरी ग्राफ ड्रॉ न करता आपल्याला आन्सर मिळालेलं असलं तरी आपल्याला दोन्ही लाईन्स ड्रॉ करून दोन्ही इक्वेशन्स लिहायचे आहेत. सो नेक्स्ट पॉईंट थर्ड पॉईंट आता -2, -7. सो वाय एक्स ॲक्सिसवर -2, वाय ॲक्सिसवर -7. कुठे आहे हा इकडे. ओके, -2, -7. ओके, एकदम जवळनं जाती आहे लाईन, पूर्ण पॉईंटमधनंच जाती आहे. सो तिन्ही पॉईंट आपले मिळालेले आहेत, आपल्याला आन्सरही मिळालेलं आहे. जेव्हा आपले असे सेम पॉईंट येतात त्यावेळेस आपण इझिली आन्सर फाइंड करू शकतो. सो एक्स ॲक्सिसवर काय आहे -1 आणि वाय ॲक्सिसवर काय आहे -5. डॉटेड लाईनने आन्सर सोल्युशन आपलं दाखवायचं आहे. सो सोल्युशन इज x, y इज इक्वल टू -1, -5. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. नेक्स्ट आपलं एक्झाम्पल आहे फिफ्थवालं. इक्वेशन्स आहेत 3x मायनस 4y इज इक्वल टू -7 आणि नेक्स्ट इक्वेशन आहे 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. सो फर्स्ट आपण आधी फर्स्ट इक्वेशनच्या टेबल ड्रॉ करून घेऊया आणि त्याच्या व्हॅल्यूज काढूया. सो आपण आता इथे
कुठल्याही व्हॅल्यूज तशा घेऊ शकतो. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर मनातल्या मनात आपण कॅल्क्युलेशन करून बघायचं की आपल्याला पूर्ण संख्या मिळेल अशी. म्हणजे 1 असेल तर त्याचा आन्सर -1, -3, -4 असं काहीतरी मिळेल. पॉईंटमध्ये शक्यता नसेल येत तर ठीक आहे. आता आपण अंदाजे घेऊया. मी घेते आता इथे घेऊया आपण -1 घेऊया. सो व्हॅन x इज इक्वल टू -1, मला माहीत नाही आहे काय व्हॅल्यूज येणार आहेत. सो व्हॅन x इज इक्वल टू -1, व्हॅन x इज इक्वल टू -1, इक्वेशन आहे 3x - 4y इज इक्वल टू -7. एक्सची व्हॅल्यू -1 टाकूया आपण. 3 × -1 - 4y इज इक्वल टू -7. 3 × 1 = 3, -3 - 4y इज इक्वल टू -7. -4y तसाच ठेवूया. -7 हा +3 इकडे जाऊन होणार, सॉरी -3 इकडे जाऊन होणार +3. सो -4y इज इक्वल टू -7 + 3 इज -4. सो y इज इक्वल टू -4 अपॉन -4. y काय आला आपला 1. एक तर पूर्ण व्हॅल्यू आली आपली. -1ला आला आहे 1. सो -1, 1. नेक्स्ट घेऊया आपण x इज इक्वल टू 1 घेऊया. x इज इक्वल टू 1 घेतल्यावर काय येतं बघूया. सो व्हॅन x इज इक्वल टू 1, इक्वेशन आहे 3x - 4y इज इक्वल टू -7. ओके, सो 3 × 1 - 4y इज इक्वल टू -7. 3 × 1 = 3 - 4y इज इक्वल टू -7. ओके, सो -4y इज इक्वल टू +3 इकडे जाऊन होणार -3 -7 -3 -4y इज इक्वल टू -7 - 3 इज -10. सो y इज इक्वल टू -10 अपॉन -4. 2 × 2 = 4, 2 × 5 = 10. सो y काय आला 5 अपॉन 2. ह्याची व्हॅल्यू करायची डिवाइड करून. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, रिमाइंडर इज 1, 2 × 5 = 10. सो y काय आला 2.5. y इज इक्वल टू 2.5. आता हे पॉईंटमध्ये आले तरी आपण प्लॉट करू शकतो ग्राफमध्ये. सो आपण हेही बघूया आता. 1 आला आहे, 1 असताना काय आलं आपल्याला 2.5. सो 1, 2.5. पॉईंटमध्ये आल्यावर घाबरायचं नाही, आपल्याला सॉल्व इझिली ग्राफ प्लॉट करता येतो. नेक्स्ट आपण व्हॅल्यू घेऊया. x इज इक्वल टू 3 घेऊया. ओके, सो आता इथे इथे सॉल्व करूया. व्हॅन x इज इक्वल टू 3, इक्वेशन आहे 3x - 4y इज इक्वल टू -7. सो x काय आहे आपला 3. सो 3 × 3 - 4y इज इक्वल टू -7. 3 × 3 = 9 - 4y इज इक्वल टू -7. -4y इज इक्वल टू -7 +9 आहे, इकडे जाऊन काय होणार -9. सो -4y इज इक्वल टू -7 -9 काय येणार आपलं -16. सो मायनस मायनस प्लस होतो. अँड सो y इज इक्वल टू -16 अपॉन -4. 4 × 1 = 4, 4 × 4 = 16. सो मायनस मायनस पण कट झाला. सो y काय आला आपला 4. आला आपला टेबल कंप्लीट. सो व्हेन x इज इक्वल टू 3, y बिकम्स 4. 3, 4. ओके, नेक्स्ट इक्वेशनचं टेबल आपण सॉल्व करूया. हे आहे नेक्स्ट इक्वेशन आपलं. 5x - 2y इज इक्वल टू 0. आपण एक्सच्या व्हॅल्यूज घेऊया 2 - 2 आणि 0. ओके, सो व्हॅन x इज इक्वल टू 2, इक्वेशन आहे 5x - 2y इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू आहे 2. सो 5 × 2 - 2y इज इक्वल टू 0. 5 × 2 = 10. -2y इज इक्वल टू 0. -2y इज इक्वल टू 10, इकडे प्लस इकडे जाऊन होणार मायनस. 0 - 10. -2y इज इक्वल टू -10. y इज इक्वल टू -10 अपॉन -2. 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. सो y इज इक्वल टू 5. ओके, सो 2 असताना काय आलं आहे आपला 5. 2, 5. नेक्स्ट घेऊया. व्हॅन x इज इक्वल टू -2, इक्वेशन काय आहे आपलं 5x - 2y इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू पुट करूया. 5 × -2 - 2y इज इक्वल टू 0. 5 × 2 = 10. -10 - 2y इज इक्वल टू 0.
-10 इकडे जाऊन काय होणार प्लस, सो -2y इज इक्वल टू 0 प्लस 10 -2y इज इक्वल टू 10. वायची व्हॅल्यू कशी येणार, y इज इक्वल टू 10 अपॉन -2, 2 1 जार 2, 2 5 जार 10, y इज इक्वल टू -5. y काय आला -5, -2, -5. आता एक्सची व्हॅल्यू घेतली आपण 0. इथे सॉल्व करूया. व्हॅन x इज इक्वल टू 0, इक्वेशन आहे आपलं 5x - 2y इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू काय घेतली 0, सो 5 × 0 - 2y इज इक्वल टू 0. 5 0 जार 0 -2y इज इक्वल टू 0. सो -2y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू काय होणार आपलं 0 अपॉन -2 म्हणजे काय असतं 0च असतं. सो y इज इक्वल टू 0, 0, 0. झाले आपले दोन्ही इक्वेशनचे टेबल मिळाले. आपण आता ग्राफ ड्रॉ करूया आणि एक्स आणि वायचे व्हॅल्यूज फाइंड करूया. चला आता इथे आपण स्केल लिहून घेतलेली, ॲक्सिस लिहून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्या पूर्ण फर्स्ट इक्वेशनच्या पॉईंट्स जे आहेत त्यामध्ये आपल्याकडे एक पॉईंट मिळालेला आहे 1, 2.5. सो पॉईंटमधला आपण पहिल्यांदा हे प्लॉट करणार आहोत. सो त्यामुळे नीट लक्ष द्या. घाबरण्यासारखं काही नाही आहे. इझी, सगळ्यात इझी असतो तो ग्राफ असतो. ओके, सो फर्स्ट पॉईंट आपण घेऊया -1, 1. सो -1 कुठला येईल, एक्स ॲक्सिसवरचा -1, वाय ॲक्सिसवरचा 1. सो हा आहे -1, 1. सेकंड पॉईंट काय आहे 1, 2.5. सो एक्स ॲक्सिसवरचा 1 येईल आणि वाय ॲक्सिसवरचा 2.5. 2.5 कसा घेणार आपण, 1 आहे, 2 आहे, 2.5 आहे. सो 2 नंतर 5 लाईन्स असतात. आता हिच्यामध्ये 10 लाईन्स असतात. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10. सो मधला जो असतो तो 5 असतो. सो 2.5 म्हणजे हा मधला. ओके, हा 2.5 इथे येणार, कळतं आहे. सो 1, 2.5. सो 1, 2.5 कळाला आहे पॉईंट. आपल्या पुढे जाऊन सुद्धा पॉईंटमध्ये येईल तेव्हा परत तुम्हाला समजून सांगते. सो 2 नंतर 5 लाईन्स, 2.5 म्हणून 2 नंतर 5 लाईन्स, 2.1, 2.2, 2.3, 2.4, 2.5 मिळाला पॉईंट आपल्याला. ओके, सो थर्ड लास्टवाला पॉईंट आहे आपला 3, 4. सो एक्स ॲक्सिसवरचा 3, वाय ॲक्सिसवरचा 4. एक्स ॲक्सिसवरचा 3, वाय ॲक्सिसवरचा 4. इथे जिथे हे येतात तिथे पॉईंट घ्यायचा आहे. सो 3, 4 मिळाले 3 पॉईंट आपल्याला. लाईन ड्रॉ करून घेऊया लगेच. काय इक्वेशन आहे आपलं याचं, 3x - 4y. लगेच इक्वेशन पण लिहून घेऊया. 3x - 4y इज इक्वल टू 7. आता सेकंड इक्वेशन 5x - 2y इज इक्वल टू 0. फर्स्ट पॉईंट काय आपला 2, 5. सो एक्स ॲक्सिसवरचा 2, वाय ॲक्सिसवरचा 5. सो 5, 2, 5 इथे येईल पॉईंट. ओके, सो याला हा काय येईल आपला 2, 5. फर्स्ट पॉईंट आला. सेकंड पॉईंट काय -2, -5. -2 एक्स ॲक्सिसवरचा, -5 वाय ॲक्सिसवरचा. सो -2, -5, -2, -5. ओके, लास्ट पॉईंट 0, 0, 0, 0 मिळाले 3 पॉईंट्स. लगेच जॉईंट करून घेऊया. इक्वेशन काय आपलं 5x - 2y इज इक्वल टू 0. 5x - 2y इज इक्वल टू 0. कुठे इंटरसेक्ट होत आहे, या ठिकाणी, बरोबर, जिथे आपला पॉईंट ऑलरेडी आहे. कुठला पॉईंट आहे 1, -2 2.5 कळतं आहे. सो ह्याला आपण कोऑर्डिनेट्स जॉईंट करून घेऊया. डॉटेड लाईननी जॉईंट करायचे. सो सोल्युशन आपलं दिसतं, कळतं आहे. सो सोल्युशन काय येईल, सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 1, 2.5. ओके,
नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला लास्ट एक्झाम्पल आहे. यामध्येही डॉटेड पॉईंट कदाचित येऊ शकतो. बघूया, आपण सॉल्व करूया, पॉईंट्स काढू, ग्राफ ड्रॉ करूया. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया, 6th वालं. तो इक्वेशन्स आहे 2x - 3y = 4 आणि सेकंड इक्वेशन आहे 3y - x = 4. सो आपण आधी फर्स्ट याचा टेबल ड्रॉ केला आहे. मी काही व्हॅल्यूज घेतलेल्या आहे. x = -1, देन 1 आणि y = 2. सो आपण आता बाकीच्या व्हॅल्यूज फाइंड करूया. सो व्हेन x = -1, इक्वेशन काय आहे, 2x - 3y = 4. x काय -1, सो 2 × -1 - 3y = 4. सो 2 × 1 -2 - 3y = 4. -2 इकडे जाऊन काय होणार, प्लस. सो -3y = 4 + 2 -3y = 4 + 2 is 6. सो y = 6/-3. y काय मिळालं आपल्याला, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. सो -2. ओके. सो -1 असताना इथे काय मिळणार आपल्याला, -2. खाली काय येईल, -1, -2. आता इथे बघूया आपण, x काय आहे आपला, व्हॅन x = 1. इक्वेशन काय दिलेलं आहे, 2x - 3y = 4. x काय आहे, 1. सो 2 × 1 - 3y = 4. 2 × 1 = 2 - 3y = 4. -3y = 4. हा 2 इकडे जाऊन काय होणार, -2. सो -3y = 4 - 2 is 2. सो y काय आला आपला, 2/3 मायनस. सो y = याला डिवाइड करून घ्यायचं आहे. सो 3 × 1 = 3, 3 × 0 = 0, बाकी आहे 2, 3 × 6 = 0.6 मायनस. ओके. तुम्ही असं, तुम्हाला जर डिफिकल्ट जात असेल तर तुम्ही असंही डिवाइड करून बघू शकता. 3 × 2 = 3 0 = 0, 2 पॉईंट द्यायचा आहे, इथे 0 घेतला, 3 × 6 = 18. सो -20. 0.6 आला, 0.6 मायनस 0.6. 1, -0.6. इथे आता नेक्स्ट काय दिलं आहे, y दिलेलं आहे आपल्याला. व्हेन y = 2. व्हेन y = 2, इक्वेशन आहे 2x - 3y = 4. सो 2x - 3 × y काय आहे, 2 × 2 = 4. 2x - 3 2 = 6 = 4. 2x = हा -6 इकडे जाऊन काय होणार, +6. सो 2x = 4 + 6 is 10. x = 10/2. x 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. x = 5. इथे काय आलं आपलं, 5, 2. ओके. तर नेक्स्ट इक्वेशनचं आपण सॉल्व करूया. हे आहे आपलं नेक्स्ट इक्वेशन. इथे मी अजून व्हॅल्यू कुठल्याही घेतलेल्या नाही आहेत, पण आता इथे आपल्याकडे फक्त एक्सला कुठलाच कोइफिशियंट नसल्यामुळे आपण त्याला काय करूया, आधी सिम्प्लिफाय करून घेऊया. 3y - x = 4. सो आपण x इकडे नेणार, 4 इकडे आणणार. सो x = काय होईल आपला, 3y - 4. आता हे आपल्याला व्हॅल्यूज काढायला इझी जाईल. तर x = 3y असल्यामुळे आपण आता फक्त yच्या व्हॅल्यूज कन्सिडर करू, म्हणजे आपल्याला अजून इझी जाईल. सो आपण आता y घेऊया 1. व्हेन y = 1, x = 3y - 4. सो x = 3 × 1 - 4. x काय आला, 3 - 4. सो x = -1. ओके. इझी झालं आहे की नाही. सो -1, 1. नेक्स्ट व्हॅल्यू घेऊया आपण yची. कुठली घ्यायची, कुठली घेऊ शकतो आपण, 0 घेऊया. सो व्हेन y = 0, x = 3y - 4. सो x = 3 × 0 - 4. x = 3 0 = 0 -4. सो x काय आला आपला, -4. सो इथे येईल -4, -4, 0. ओके. द नेक्स्ट व्हॅल्यू आपण घेऊया, 2 घ्यायची, 2 घेऊया, 2. सो व्हेन y = 2, x = 3y - 4. सो x = 3 × 2, yची व्हॅल्यू आहे 2 - 4. x = 3 2 = 6 - 4. x = 6 - 4 काय आला, 2. x = 2. ही व्हॅल्यू काय आली, 2, 2.
ओके, आपण आता ग्राफ काढूया याचा आणि सॉल्व करूया. सो आपण आता पॉईंट्स घेऊया. फर्स्ट इक्वेशन काय होतं आपलं, 2x - 3y = 4. त्यातला फर्स्ट पॉईंट काय आहे, -1, -2. सो एक्स ॲक्सिसवरचा -1 आणि वाय ॲक्सिसवरचा -2. ओके, आपण इथे घेणार आहोत -1, -2. द नेक्स्ट पॉईंट नीट लक्ष देऊन बघा. नेक्स्ट पॉईंट आहे 1, -0.6. सो 1 एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा काय आहे 0.6, म्हणजे मायनस आहे तो त्यामुळे खाली येणार. आता -0.6 मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला. ओके, सो ह्या बारीक लाईन्स ज्या असतात, ह्या एक लाईन जी असते ती 0.1ची असते. ते 0.6 असल्यामुळे 0पासून काउंट करायचं. 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6. सो -0.6 आणि एक्स ॲक्सिसवरचा काय आहे 1. सो आपला पॉईंट कुठे येणार, इथे येणार. दिसलाय, हा काय येईल 1, -0.6. कळतं आहे. जसं आपण 2.5 कसा घेतला होता, आता इथे 1.5 दाखवायचं असेल तर कसं दाखवणार, वाय ॲक्सिसवरचा तुम्हाला दाखवते. हा आहे 1, 1.5. 0.5 म्हटल्यावर ही मधली जी लाईन असते हे डायरेक्ट येते 1.5. ओके, सो सेकंड पॉईंट मिळाला आपल्याला. आता थर्ड बघूया. 5, 2. एक्स ॲक्सिसवरचा 5, वाय ॲक्सिसवरचा 2 मिळाला. 5, 2 मिळाले तिन्ही पॉईंट आपल्याला. सो आपण आता लाईन लगेच ड्रॉ करून घेऊया आणि इक्वेशनला नावही देऊया. सॉरी, लाईनला इक्वेशन टाकूया. सो ही आहे आपली फर्स्ट इक्वेशनची लाईन. इक्वेशन काय आहे आपलं, 2x - 3y = 4. ओके, सो आता सेकंड इक्वेशन काय आहे आपलं, सेकंड इक्वेशन आहे 3y - x = 4. सो आता आपण त्याचे पॉईंट्स घेऊया. फर्स्ट पॉईंट काय आहे त्यातला आपला -1, 1. एक्स ॲक्सिसवर काय आहे -1, वाय ॲक्सिसवर 1. सो इथे पॉईंट येईल -1, 1. सेकंड पॉईंट आहे -4, 0. सो एक्स ॲक्सिसवर काय आहे -4, एक्स ॲक्सिसवर -4, वाय ॲक्सिसवर 0, त्यामुळे हा इथेच येईल. सो हा आला 0, -4. ओके, आणि थर्ड पॉईंट काय आला आपला 2, 2. सो एक्स ॲक्सिसवरचा 2, वाय ॲक्सिसवरचा 2. सो 2, 2. आता इथे बघा, ही लाईन पूर्णपणे अशी आडवी जातीये. ओके, सो तिन्ही पॉईंट मिळाल्यावर आपण लाईन ड्रॉ करणार आहोत. आली, कुठे इंटरसेक्ट झाली आहे ती बघूया आपण. सो या ठिकाणी ती इंटरसेक्ट झालेली आहे. इंटरसेक्ट पॉईंट आहे काय, एक्स ॲक्सिसवरचा 8, वाय ॲक्सिसवरचा 4. ओके, सो आपण डॉटेड लाईनने दाखवूया. एक्स ॲक्सिसवरचा 8 आणि वाय ॲक्सिसवरचा 4. सो आपलं सोल्युशन काय येईल 8, 4. राईट, इक्वेशन लिहायचं बाकी आहे अजून लाईनला आपल्या. सो आता इथे आपल्याला एक इक्वेशन ऑलरेडी लिहिलं आहे, पॉईंट पण इथेच आला आहे, त्यामुळे आपण इक्वेशन ह्या साईडला लिहूया या ठिकाणी. ओके, सो सेकंड ह्या लाईनचं इक्वेशन झालेलं आहे, ह्या लाईनचं बाकी आहे. काय इक्वेशन आहे आपलं 3y - x = 4 मिळालं. आपला सोल्युशन काय मिळालं 8, 4. सो सोल्युशन इज x, y = 8, 4. राईट, सो आपल्याला सगळेचे सोल्युशन मिळालेले आहे. सगळ्यात सोपा ग्राफ असतो. इथे मी पेनाने ड्रॉ केलेला असेल तरीसुद्धा तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करायचं आहे. सो गाईज, मी आता तुम्हाला 2 एक्झाम्पल्स देणार आहे ग्राफिकली सॉल्व करण्यासाठी. सो हे आहेत आपले 2 एक्झाम्पल्स. सो फर्स्ट क्वेश्चनमध्ये मी दिलेले तुम्हाला ग्राफिकली सॉल्व करायचं आहे आणि एक्स वायच्या व्हॅल्यूज मला
फाइंड करून कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे. सो फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं, x मायनस वाय इज इक्वल टू 1 अँड सेकंड इज 2x प्लस वाय इज इक्वल टू 8. ओके, हे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. ह्याचा ग्राफ ड्रॉ करायचा आणि त्याचं जे काही सोल्युशन येईल, ग्राफचा फोटो आणि सोल्युशन मला कमेंटमध्ये टाकायचं आहे. सो सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 4 अँड x प्लस वाय इज इक्वल टू -1. सो हे दोन्ही जे इक्वेशन्स आहे ह्याचा पण ग्राफ ड्रॉ करायचा आहे आणि कुठे पॉईंट इंटरसेक्ट होतात म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सोल्युशन म्हणून तुम्ही दाखवायच्या आहेत. सो कमेंटमध्ये कमेंट करा आन्सर्स तुमचे, मी तुम्हाला लगेच रिप्लाय देते. करेक्ट आहे, रॉंग आहे, काही करेक्शन हवे का, सगळं तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देते. थँक्यू, बाय बाय.